तर आता मुंबईतनं आणखी एक महत्त्वाची बातमी. मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. सिलिंक आणि कोस्टल रोडला जोडणारा पूल शुक्रवारी सुरू होतोय. मुख्यमंत्री शिंदे उद्या दुपारी 3 वाजता या पुलाची पाहणी करतील. ही मार्गिका शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 11 दरम्यान नागरिकांना वाहतुकीसाठी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे. सूरज, मुख्यमंत्री आज सिलिंक कोस्टल रोडची पाहणी करतील. काय अपडेट्स आहेत? साधारण किती वाजता मुख्यमंत्री या ठिकाणी येतील? नक्कीच सुवर्णा, जसं तुम्ही म्हणालात तसं मुंबईकरांचा प्रवास जो आहे तो आणखीन वेगवान आणि सुकर होणार आहे. कारण कोस्टल रोड जो आहे, बहुचर्चित कोस्टल रोड, तो वांद्रे वरळी सिलिंकला जोडला जाणार आहे. आज त्याचं काम जे आहे ते पूर्णपणे झालेलं आहे. आपण सध्या त्याच कोस्टल रोडवरती आहोत ज्या ठिकाणी एका भव्य गर्डरद्वारे काही दिवसांपूर्वी त्याचं काम सुरू झालं होतं. एका भव्य गर्डरद्वारे कोस्टल रोड जो आहे तो वांद्रे वरळी सिलिंकला जोडण्यात येणार होता आणि आज त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 2:30 ते 3 पर्यंत या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करतील, लोकार्पण करतील आणि त्यानंतर हा जो मार्ग आहे तो उद्यापासून नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे. फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे. कोस्टल रोड आज वांद्रे वरळी सिलिंकला जोडला जाईल. त्यामुळे जे मरीन ड्राईव्ह परिसरातील नागरिक आहेत त्यांना थेट बँड्रामध्ये यायला 12 मिनिटं लागणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी 70% वेळ आणि 30% इंधनाची बचत जी आहे ती होणार आहे. नागरिकांना मिनिटांचा किंवा अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास 10 ते 12 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना या प्रोजेक्टची प्रतीक्षा होती. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.